चटाक चटाक घराचा दरवाजा उघडल्यावर मंगेशने 2 जोरात कानाखाली सुमनला मारल्या. अचानक मारलेल्या कानाखालीमुळे सुमन जोरात खाली पडली. आपल्या आईची हालत पाहून सुमनची 2 वर्षाची मुलगी पण रडू लागली. सुमन घाबरत मंगेशला म्हणाली की मी असं काय केलं आहे म्हणून तुम्ही मला मारत आहात. मंगेश तिच्यावर दात खात म्हणाला की ग मूर्ख बाई, मी तुला सांगितलं होतं ना की पार्टीमध्ये कोणासोबत बोलायचं नाही. मूर्ख गावंढळ बाई कुठली, काही सुद्धा समजत नाही. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिला समजतच नव्हतं की नक्की तिची काय चूक झाली आहे. हिम्मत करून सुमन त्याला म्हणाली की नेमकं मी काय केलं आहे. मंगेश रागाने म्हणाला, सांगू का तू काय केलं आहे. तू माझ्या मित्राला काय म्हणाली होतीस की तुम्ही मला इंग्लिशमध्ये जे काही बोलत आहात ते कळत नाही, तुम्ही मला मराठीमध्ये बोलचाल का. तेव्हा सुमनला आठवलं की ती मंगेशच्या मित्राला तशी बोलली होती कारण तो इंग्लिशमध्ये तिला काहीतरी प्रश्न विचारत होता आणि सुमनला जास्त इंग्लिश येत नव्हती. तिचं शिक्षण मराठी मीडियममध्ये 9वीपर्यंत झालं होतं. सुमनचं लग्न तिच्या चुलत्याच्या मित्राच्या मुलासोबत मंगेशसोबत झालं होतं. मंगेश एका सरकारी नोकरीला होता. सुमनचे वडील एक शेतकरी होते आणि तिची आई एक सामान्य गृहिणी होती. सुमन तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे आईवडील आपल्या मुलीला लग्नात भरपूर काहीतरी देणार होते आणि हुंड्याच्या लोभापायी मंगेशच्या घरचे पण या लग्नाला तयार झाले. सुमन रंगरूपाने, गुणांनी व्यवहारशील, सामाजिक आणि संस्कारी स्त्री होती आणि तिच्या विपरीत मंगेश होता. तो खूपच अहंकारी आणि असंस्कारी कार्य असा होता. त्याला त्याच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता. तो त्याच्यापुढे कोणाला जास्त किंमत देत नव्हता आणि खास करून तर तो त्याच्या बायकोला, सुमनला तर पायाची धूळ समजत होता. त्याच्या मनी बायको फक्त शारीरिक सुखासाठी आणि घरातील कामासाठीच असते असं त्याचं मत होतं. मंगेश आणि सुमनच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते. या 3 वर्षात त्याने असा एक पण दिवस गेला नाही की ज्या दिवशी त्याने तिला टोमणा दिला नसेल. रोज तिला तिच्या साध्या राहण्यावरून कमी शिकल्यामुळे तर टोमणे देतच असायचा आणि टोमण्यांबरोबर तो तिच्यासोबत हिंसाचार पण करत होता. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिच्यावर ओरडणे, तिला मारणे हे तर त्याच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट होती. या रोजच्या भांडणामुळे, किरकिरेमुळे सुमनला आता खूप मनस्ताप होत होता. पण आज तिने ठरवलं होतं की काही झालं तरी गप्प बसायचं नाही. तिने सगळ्यात पहिल्यांदा तिचे अश्रू पुसले आणि हिमतीने उठून उभी राहिली आणि मंगेशच्या डोळ्यात डोळे घालून त्याला म्हणाली की मला इंग्लिश बोलायला येत नाही म्हणून अजिबात मला लाज वाटत नाही. मला जास्त इंग्लिश येत नाही याचा अर्थ माझ्यात काहीतरी कमी आहे असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या बायकोचं बोलणं ऐकून मंगेशला खूप राग आला. त्याने जोरात तिच्या केसांना ओढले आणि म्हणाला की आज तुझी जीभ खूपच चुरचूर चालायला लागली आहे. हे बघ बावळट बाई, तुला काडीची सुद्धा कोणी किंमत देत नाही. तुझी या घरात राहण्याची सुद्धा लायकी नाही आणि तुला तुझी अशी काहीच स्वतःची ओळख नाही. ज्या दिवशी मी तुला या घरातून हाकलून देईन ना त्या दिवशी तुला भीक मागून जगावं लागेल. तुझ्यासारख्या अडाणी बाईला कोणीसुद्धा नोकरी देणार नाही. तुझ्यासाठी फक्त एकच काम हे आहे की तू दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करू शकशील. तेव्हा तुझं पोट भरेल आणि तुला मान सन्मान मिळणं तर लांबचीच गोष्ट आहे. कारण एका घटस्फोटित स्त्रीला समाजामध्ये काहीच मान सन्मान नसतो. समजलं का. फक्त तुझ्या वाटेला तिरस्कार येईल. तू माझी बायको आहेस
आणि तुझा नवरा एक सरकारी नोकरीला आहे, त्यामुळे लोक तुझी इज्जत करत आहेत आणि हीच तुझी खरी ओळख आहे. 2 वर्षाच्या मुलीला सुमनने कडेवर घेतलं आणि म्हणाली की ओहो, म्हणजे 3 वर्षापासून मी धोका खात होते. मला वाटले की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात, पण प्रेम नावाची तर तुमच्याकडे गोष्ट पण नाही. मी तर या 3 वर्षात फक्त तुमच्यावर प्रेम केलं, त्यामुळे तर तुमचं प्रत्येक म्हणणं, टोमणे आणि अत्याचार सहन केले. दगडाचे काळीज असलेल्या माणसाला जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. पण एक ना एक दिवस तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत ओळखसाल. मला वाटले की एक ना एक दिवस मी माझ्या प्रेमाने तुम्हाला बदलेल, परंतु हा माझा भ्रम होता. मला हे माहीतच नव्हतं की नवरा बायकोमध्ये पण प्रतिस्पर्धा असते. ठीक आहे मंगेश, आज मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे आणि आता तुम्ही तुमच्या स्टँडर्डला शोभेल अशी दुसरी मुलगी आणा आणि लग्न करा. मी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवून देईल. आणि असं म्हणून सुमन तिचा आणि तिच्या मुलीचं सामान घेऊन कायमची तिच्या आई वडिलांकडे गावी निघून गेली. वाईट काळात पण सुमनने हार मानली नाही. समाजाचे टोमणे ऐकून पण ती आता समाजासाठी काम करू लागली आणि स्वतःचं दुःख तिने तिच्या वहीमध्ये उतरवले. पण ते म्हणतात ना की सूर्याच्या तेज प्रकाशांना पण आकाशातील काळे ढग पण झाकू शकतात, आणि तशा प्रकारे सुमनमधील सकारात्मक ऊर्जा कोणापासून किती दिवस लपून राहणार आहे. समाजाला समजले की आता सुमन कशा प्रकारची आहे आणि कशा प्रकारे सुमनला पण तिची प्रसिद्धी मिळाली. आज 20 वर्षानंतर मंगेश आणि सुमनची गाठ पडली होती आणि त्यांचे जुने कडवे क्षण त्यांना आठवू लागले. आज तिला मुख्यमंत्रीच्या हातून तिला पुरस्कार भेटणार होता. तिने समाजात खूप सुधारणा घडवून आणल्या होत्या आणि शिवाय घरेलू हिंसाचार, हुंडा यांना बळी पडणाऱ्या महिलांना पण तिने न्याय मिळवून दिला होता. आज सगळ्यांना आदराने मराठीमध्ये सुमन बोलत होती. आज तिथे मंगेश पण आला होता आणि सगळ्यांच्या पाठीमागे हाताची घडी घालून तो खाली मान घालून उभा होता. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की त्याच्या बायकोला पुरस्कार भेटणार आहे, पण त्याला विश्वासच बसत नव्हता. म्हणून तो इथे खास करून खरंच तिला पुरस्कार भेटणार आहे का ते पाहण्यासाठी आला होता. पण एवढ्या गर्दीमध्ये त्याच्या बायकोला, सुमनला पाहिलं तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो त्याच्या बायकोला खूपच गावंढळ आणि अडाणी समजत होता. ती तर ज्ञानाची आणि आपल्या गुणाची खाण होती. सुमनने तिच्या मराठी भाषेत अनेक छान छान तिने पुस्तके पण लिहिले होते आणि ती एक प्रसिद्ध लेखिका पण बनली होती. त्याचबरोबर ती समाजसेविका पण होती, त्यामुळे तिला समाजात खूप इज्जत होती. आपल्या बायकोला पुढे येऊन तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं अशी सुद्धा मंगेशमध्ये हिंमत नव्हती. आज पण एक पत्रकार पुढे आला आणि तो इंग्लिशमध्ये सुमनला काहीतरी विचारू लागला. आज पण त्याच नम्रतापूर्वकने सुमन त्या पत्रकाराला म्हणाली की महोदय, प्लीज तुम्ही तुमचा प्रश्न मला मराठीमध्ये विचारा, कारण मला जास्त इंग्लिश येत नाही. तेव्हा पत्रकार म्हणतो की सॉरी, मी माझा प्रश्न तुम्हाला मराठीत विचारतो. तो म्हणतो की मॅडम, तुमच्या मनामध्ये सामाजिक सेवा करण्याचा विचार कसा काय आला? तुम्ही तुमच्या सफलतेचं श्रेय कोणाला देणार आहात? आणि शिवाय आजकाल सगळेच लहानांपासून मोठे इंग्लिश माध्यमाला खूप महत्त्व देत आहेत आणि तुम्ही तुमचं पुस्तक मराठीमध्ये लिहिलं आहे, तेव्हा तुम्हाला याची भीती वाटली नाही का की तुम्ही असफल होचाल? सुमन तोंडावर प्रेमळ हसू आणत म्हणाली की
अजिबात नाही. मला मराठी बोलण्यात आणि लिहिण्यात अजिबात लाज वाटत नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला माहीत आहे की परिस्थितीशिवाय दुसरा मोठा गुरु कोणताच नाही. तीच परिस्थिती आपल्याला वाईट काळात पण मजबूत बनवते. आणि त्यामुळे मी त्या व्यक्तीचं आभार मानते की त्याने त्याच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून मला मुक्त केलं होतं. आणि त्यामुळे माझ्या मनातील स्वाभिमान जागृत झाला आणि ते माझे असे गुरु बनले. त्यामुळे मी एक आत्मविश्वासू आणि स्वाभिमानी स्त्री झाली. त्यांच्यामुळेच मी नवीन आयुष्य जगण्यासाठी तयार झाले. त्यांनी मला सामाजिक नात्यापासून स्वतंत्र करून त्यांनी मला बाहेरच्या समाजासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा मोका दिला. आणि याचबरोबर मला माझ्या आई वडिलांचा पण भरपूर आशीर्वाद मिळाला. आणि ज्या प्रकारे आज मला सफलता मिळाली आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीचं पण तुमच्या मार्फत धन्यवाद करते. आणि मी सगळ्या स्त्री आणि पुरुष यांना पण हे सांगू इच्छिते की आपली मराठी भाषा कधीच वाईट असू शकत नाही. आणि मराठी भाषा तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे. ती प्रत्येकाच्या मनात खोलपर्यंत रुजली आहे. सफलता मिळवण्यासाठी फक्त आपली जिद्द आणि आपला इरादा चांगला असला पाहिजे. थोड्या वेळाने जेव्हा त्याने सुमनला एकटीला पाहिलं तेव्हा मंगेश तिच्यापाशी गेला आणि तो सुमनला म्हणाला की सुमन, आपली मुलगी कशी आहे? आता ती खूप मोठी झाली असेल. सुमन हसत म्हणाली, माझी मुलगी एकदम ठीक आहे. आता ती अभ्यास करता करता सामाजिक कार्य पण माझ्यासोबत करू लागली आहे. मंगेश म्हणाला, सुमन, तू असं का बोलत आहेस? ती मुलगी माझी पण आहे. मला माफ कर सुमन, मी तुझी किंमत ओळखू शकलो नाही. तू माझ्या आयुष्यातून गेल्यावर मी माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीसोबत पुनर्विवाह केला. मला 2 मुले पण आहेत. पण घरात मला कोणीसुद्धा इज्जत देत नाही. आणि आता घरात माझी काहीसुद्धा ओळख नाही. माझी बायको तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझं करिअर बर्बाद करण्याची धमकी देत असते. आणि माझं करिअर वाचवण्यासाठी मी गपचीप तिचं सगळं काही बोलणं ऐकत असतो. आपल्या नवऱ्याचं बोलणं शांतपणाने ऐकत असणारी सुमन हात जोडून मंगेशला म्हणाली, माफ करा सर, परंतु मी तर फक्त असक्षम माणसांची मदत करते. पण तुम्ही तर सक्षम आहात, त्यामुळे मला माफ करा. मी तुमची मदत करू शकत नाही. त्यानंतर तिथे सुमनची मुलगी आली आणि तिच्यासोबत सुमन तेथून निघून गेली. आज मंगेश लाजेने खाली मान घालून सगळं काही ऐकत होता. तो आज काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो शांतपणाने त्याने तिरस्कृत केलेल्या बायकोला जाताना पाहत होता. कारण तो आज मजबूत नव्हता, पण आज खऱ्या अर्थाने सुमन मजबूत बनली होती. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राचा आत्मा आहे. चला तर मग आपण त्याचा गोडवा आणि सौंदर्य अभिमानाने स्वीकारूया आणि ते पुढे नेऊया. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.